छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या हद्दीतील रमाई घरकुल योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा एमआयएम पक्षाचा आरोप आहे। तर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडून संबंधित नेत्यांच्या घरी नोकर म्हणून काम करेन। घर बांधणी आणि समाज कल्याण सभापती जालिंदर शेडगेंनी हे वक्तव्य केले। त्यांच्याशी संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूया। रमाई घरकुल आवास योजनेमध्ये घोटाळा झालाय, भ्रष्टाचार झालाय असा मुद्दा थेट अधिवेशनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार अंबादास दानवे यांनी मांडला आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते एमआयएमचे नेते समीर साजिद बिल्डर यांनी देखील या संदर्भात चौकशीची मागणी केलेली आहे। काय सांगाल पुन्हा एकदा काही दिवसाच्या नंतर हा मुद्दा गाजतो, काय सांगाल? नाही, मुळात रमाई घरकुल योजनेमध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही। हे जे अंबादास दानवे साहेबांनी सभागृहामध्ये जो मुद्दा उपस्थित केला ती केवळ एक सुपारी घेऊन केलेला आहे। इम्तियाज जलीलनी त्यांच्याकडे जी डॉक्युमेंट पाठवली त्या आधारे ते बोललेले आहेत। मी दानवे साहेबाला एक चॅलेंज करू इच्छितो की जर आपण या शहरामध्ये आमदार आहात, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहात, आपल्याकडे अनेक दलित समाजाचे कार्यकर्ते काम करते, असं एखादं साधं उदाहरण त्यांनी द्यावं की जालिंदर शेंडगे यांनी डुप्लिकेट डॉक्युमेंट करून हे घरकुल बळकवलंय। एक साधं उदाहरण द्यावं, मी राजकारणातून संन्यास घेऊन त्यांच्या ऑफिसला काम करेन। सत्ताधाऱ्यांचा हात यामध्ये आहे, घोटाळा झाला, भ्रष्टाचार झालाय, मग हे नेते का बोलतात? एक लक्षात घ्या, 6 वर्ष या ठिकाणी प्रशासकीय आहे, त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला असेल तो 6 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होता। आता आम्हाला येऊन 4 महिने झाले। 4 महिन्यामध्ये रमाई घरकुल योजनेचं एकही प्रकरण मंजूर नाही, तर सत्ताधाऱ्यात त्याचा असण्याचा हात कुठं असू शकतो याच्यात? त्यांनी ते सिद्ध करावं। तुमच्या माध्यमातून चॅलेंज करतो की त्यांनी एखादं नाव बोगस दाखवावं, त्याच्यावर आम्ही तत्काळ गुन्हा दाखल नाही केला की मग आम्ही भ्रष्टाचारी आहोत, मग आम्ही सत्ताधारी त्याला मदत करतो, असा त्यांनी आरोप करावा। घरकुलाच्या भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत, हे जर सिद्ध झालं तर मी राजकारण सोडून तुमच्या घरी कामाला राहील असं स्वतः या ठिकाणी चॅलेंज सभापती शेंडगे यांनी दिलेलं आहे। त्यामुळे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोप सिद्ध होणं आणि कितपत खरं आहे, कितपत तथ्य आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।